आता तेवढा नाही दिसत हवा त्यांना तर पाडला होता फटफटी काय तो पाडला ते पडलं होतं पण माझी तर नाही अशी मी झालो थैन धकाडला ना ते हे आईला फटफटी खाली पाडला होता मनोहरच्या बाजारात नाही का तर ते पडलं गाडीवालं पण मी नाही पडलो. आता काय भाजी बनवायची आता ते भाजी हे करू ना कोहला ना चिकन करू. तर आज आई तुम्हाला चिकन कोहला रेसिपी दाखवल मस्तपैकी नाही का. पहिला एकदा करेल होता पण त्या देवाचा त्या वेगळा होता. आता तुम्हाला आता देवाचं काय खाया भेटला असा माणसा पण मत होती ना एक ठेवेलच होता तर पण आता करू भाजी त्याची. ठीक आहे तर चला बनवू आता. त्या तशी इशान टाकली तर नाही बरा लागत ते चिकन राहिल्यावरच बरा लागत असा. तर चलो आता बनवू मग. ताई आली कोयला घेऊन धवायला लागेल चोरून मग फोडू चोरून धवायला लागेल. हो ते कालाच आहे ना धवायचा ना. तर चला आता कोयला धुवून घेऊ पहिला मित्रांनो. आता चोलून धुवायला लावला पहिला. तर बघा सफेद वरची पावडर अशी ती निघायला लागली. नंतर कापला का धुवायला जमत नाही ना म्हणून पहिला धुवून घ्यायचा. तर चला आता आईला कोयला धुवून घेऊ दे. चाकू खाली कोहला कापस काय फोडायला पण त्याचा आडवाचं तोड ना तोड म्हणजे बरोबर राहिल ना गोल गोल. पण मुरली बरोबर कापता कचकन राऊंड मध्ये ना नाही कापवायचा मुरली कडक ना तो असा नाही कापवायचा तो उभा ना ते शिलेट राहील चांगला राहिल ताकद पाहिली त्याचेच करता तर मला पण ताकद माझी पाहिली ना तुझा पण ताकद पाहायला लावली करून चांगला आहे तो कोल्हा आपल्या भरलेला आहे पाण्याने मस्त कौला आहे ना त्याची मुलं ना कौला नाही पिकेल धरला ना का चांगला आहे पण यो बरोबर आहे ना. पण आतमध्ये थंड आहे तर सांग गरम पाहिजे ते थंडी मुलं ना. तर चला फायनली कोयला कापून घेतला. आता कोयला कापून घेतला आहे. आता दुसरा मग तुम्हाला पुढचा बघायला भेटेल असा. ठीक आहे नाही सांग आम्हाला नाही जमे का ना रे आम्हाला नाही ना ते त्याचा काय माहितीच नाही कापायचं तर काय आम्ही चाकू कापत नाही जाऊन सुर ना ते काय कुऱ्हाडी बिराडी ते ट्रॅक्टर मध्ये कोयती बाबू मला हळदच सांगत कोयती तर जमत नाही सांगता. बघा आता बाबू बिया काढायला गेला. कशात पाण्यात ठेव बिया काढून काढून मांडणीची बुडा खदात आहे पान पाय एकदम खाली. तर बाबूला काय पान भेटत नाही तिकडे. बाबू कसा जरा कामा करत नाही ना. ताईने चुकी सांगला मांडी नाही पाणीरी. पाणीरी म्हणजे मित्रांनो जे पाणी ठेवायला असतो ना त्याला पाणीरी सांगतात. पाणीरी ती त्याची बुडा असते मी मांडण सांगली ना बिया काढून लाग. तर बघा आता आईने कोयला कापायला लावला. सोलतेस का नाही सोलायचा नाही सोलायचा नाही ते तसाच भाजी करायचा. तर भाऊ लागलाय मध्ये मध्ये फिरायला. आणि बघा तिकडे आईशी कामा करते तेव्हा बघा चाखायला आला परत चाख्या. काय रे बाबू याची कामा बघ कशी. तुम्ही कामा घेतलीस ना थंडा फोडून नव्हतं बाय. नाही त्यांचा जीव खायला नाही पाहाल काही. आणि थंडा फोडायला लगेच गलासात होतं पाय कसा धारसा टाकायला लागला चाख्या. टेस्ट करायला लागेल त्यांना काही माहित नाही टेस्ट करायचं. पण ओढा गलास भरून होतो. मला तर बराच नाही वाटायचा मधीच प्यायचा. तर बघा कोंबडी आली परत मित्रांनो. तर चला आता आईला जरा कोयला कापून ठेवते. बाबूला पण साफ करून ठेवते. मग कापून झाला का परत मग भेटू थोड्या वेळात. कोंबडा पण बघायला लागलाय ओखून कसा कापायला. काय कापाय घेतला का कोंबडा आलंच पाहिजे. तर फायनली झाला कोयला कापून. बाबूंनी पण साफ करून घेतला. आता कोंबडी पण आली बिया खायला. काय ते बिया खायची त्याला सवय.
आली परत बिया लावायला ठेव नाही का नाही होणार. होती ना सुकारा जमलं ते थांबायला लावायला. तर बघा मित्रांनो आता झाला फायनली कोयला कापून. आता काय धवायचा का नाही? धुवून आम्हाला परत धवायला लागत हो ना. हो धुवायला लागली तर ते पहिला म्हटलं लागेल पण परत डबल पाणी गेलं माहिती जगली ठेवायला लागलं. आणि तिकडे मित्रांनो कोयला धुवून घ्यायला लावला परत एकदा. बघा परत धुवला. आता परत धुवून घेतला. आता मग बघू पुढे काय करायचं. आता आईने चिकनचं पीस करायला लावलं छोटं छोटं परत एकदा. ते चिकन टाकून ते मोठंच करून देतील ना त्याचं जरा बारीक. तर चिकन वाला बरोबर तोडून नाही देत तिकडे, त्याच्यामुळे आता आई परत पीस करायला लागली. म्हणजे एकदम पीस तोडून नाही देत, जरा चिपकलेले ठेवतात ना ते इकडे कोण आहेत तर हे ते कुठून तरी सहाराला तर ते जरा बरं सगळं कापायच नको ना. तिकडं ते इलं नाही तिकडं तुमच्या ते सुरे तिकडं कोयते ना त्याचे करता ते करून दिले. इकडे आता चूल पेटवायला लावले. बाबू सांग काय लसूण तसं ठेवले आहे. आणि इकडे बघा मुलं किती आणून ठेवलात. हे भाजीवाला आहेत, हे पालकवाला आहेत मुलं मित्रांनो. बघा हे पालक खायची वेगळे मुलं असतात, मुलं खायचं वेगळं असतं, पालकवाला मुलं वेगळं असतं. जे पालकवाला असतात ना त्याला काटे नसतात, आणि जे मुलं खायचं असतात ना त्याला काटे असतात पाल्याला. असं असतात, दोन प्रकारचे असतात मुलं. तर बघा आता चूल पेटवली फायनली. तर आता भाजी आई टाकल मस्त पैकी एकदम टकाटक. लसूण ठेचायला लावली. टाक राहू दे ना त्याला काय शिजते येत ना तुमची पद्धत त्याच्यानुसार. मंगा टाकू कोथिंबीर मित्रांनो वरूनच टाकतात कधी पण. तेल तापलाय का नाही? तेल तापलाच नव्हता, तापलाय थोडा. तापला वा काय बरं नाही तापला. ताईला वाटला तेल तापला असेल पण तापलेला नव्हता. पण आता तापला. आता लसूण लागली चिंचिन व्हायला. बघा लसूण टाकली. आता मसाला तेलावर टाकशील काय? तेलावर टाकायला लागेल. आता आईने ती लसूण पण टाकली. मसाला वगैरे टाकायला लावला चवीनुसार. फोडणीला एकदम मस्त पैकी. तेल बिल तापला सगळा. आता टाकला मसाला पण टाकला खतरनाक एकदम. बघा कशा बुडबुड यायला लागल्या. आता चिकन कोला टाकला. बघा एकदम भारी. बघा कोला बघा किती. आता तो चेमल हळू हळू. आता चेमल असा तो एकदम कमी होईल, बारीक असा चेमल तो. आता झाला. आता उचलवतेस ना. तर आता उचलवल. टोप ठेवूनच उचलवणार नाही तर का तेल चिपकल त्याला टोपाला. तर नाही असा पण आईला प्रॅक्टिस आहे. नाही तर आपल्यासारखा करायला गेला तर टोपाचे बाहेर पडेल माझ्यासारखे सगळे. वा कलर बघा कसा आला. दाखव का इथे. तर बघा कसा कलर आला एकदम टाकाटक. तर आता थोड्या वेळात भाजी होईल बरोबर ना. चला फायनली आईने भाजी टाकून झाली मस्त पैकी. ताट आणून ठेवायला लागली ना. पाणी नाही टाकायचं ना? टाकायचं टाकायला लागेल ना थोडासाच ना, कारण की कोयल्याचा पण पाणी निघेल ना.
चला मित्रांनो, फायनली भाजी ठेवली आपली चुलीवर. आता बघा, तर आता थोड्या वेळात होईल. आई आता झाकण बिकण ठेवून देईल आणि थोडा नॉर्मल पाणी टाकाल, कारण की कोयल्याचं पाणी सर्व निघल. बघा कशी झाली भाजी. आता आई पाणी गरम करत ठेवलेला त्याच्यात भाजी टाकायला, म्हणजे कसं लगेच भाजी होते, बरोबर ना. हो, ते कापायला तो टाइम होय ना, त्याची मुलं. परत ते गरम होणार लगेच पटकन होईल शिजून. आता भाजी पण लगेच शिजेल, गरम पाणी टाकला का लगेच. तर चला आता भाजी चुलीवर ठेवली, आईला पाणी टाकून आणि झाकण ठेवून घेऊ दे. झाकण ठेवायला लागेल ना. आता झाकण पण ठेवला. तर चला आता डायरेक्ट भाजी झाली का भेटू, बरोबर ना. मस्त. झुकेगा नाही साला. माई बघा करते झुकेगा नाही साला. पुष्पा करतो माई. आयाला करून दाखव, आयाला करून दाखव झुकेगा नाही साला. नाही करून दाखव ना हिने. ताईने आता भात वाढायला लावला. तर चला आता भात वाढून घेऊ दे जरा. नंतर मग भात वाढून झाला की मग जेवताना बसून टेस्ट कशी भाजी तर तुम्हाला करून दाखवाल. तर टेस्ट करणारा माणूस अजून आला नाही इथं. टेस्ट करणारा माणसाला आता बोलवायला लागेल. तुम्हाला माहीत असेल टेस्ट करणारा माणूस कोण आहे तर ना. मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर दिवसातून आपले व्हिडिओ चालू झालेत परत. तर आता तुम्हाला जास्तीत जास्त डेली व्हिडिओ, थोडी दिवसांनी डेली व्हिडिओ बघायला भेटतील. आता माझा काम झाला का थोडा आमचा, मला पण जरा टाईम नाही भेटत ना त्याची मुलं. नंतर डेली व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला आता आईला भात वाढून घेऊ दे. तुला बस. आणि बायको काय भाजी वाढते का नाही, ते का नाही ग. ते बघू. भात वाढून झाला. आता आई भाजी वाढायला लागली. मी वाढणार होती भाजी, पण कोणाला कशी लागते तर अभ्यास करूनच मला वाढली. तिखट असेल तर थोडा. तर चला आता भाजी पण झाली देऊन की मग फायनली झाला वाढून भाजी पण का नाही ग. झाली ना. कशी काय झाली भाजी. मस्त छान झाली. खाऊन बघ एकदा. खावायच्या अगोदर सांगते मस्त. मी बोले खाऊन बघता मस्त झाले. झाले का. चिकन कोयला बघ कसा. ठीक आहे. माई कशी झाली भाजी. छान झाली बघ ते. हा झाली. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता झाल्या. तर मला पण भूक लागली, तर चला आता जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला. भाजी दाखवली सोनालीने टेस्ट करून. सासूबाईच्या अगोदर जेवायला असं काही नाही, टेस्ट करून दाखवायची होती म्हणून. तर चला. तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो. मग जेवण झाल्यावर भेटू. तुम्ही पण या जेवायला कोयला भाजी खायला. तर चलो.